नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत की इंडिकेटर म्हणजे काय असतं। जर तुम्हाला स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर हा पूर्ण व्हिडिओ वॉच करा, बरोबर। हा व्हिडिओ वॉच करून तुम्हाला स्टॉक मार्केट शिकता येईल। आता इंडिकेटर म्हणजे कसं की स्टॉक मार्केटमध्ये इंडिकेटर म्हणजे आपण आज ह्या इंडिकेटरवर बात करणार आहोत। ह्या इंडिकेटरच्या विषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे मी। RSI म्हणजे काय असतं। सगळ्यात पहिले RSIचा फुल फॉर्म आहे रिलेटिव्ह स्टेट इंडेक्स। हा RSIचा बेसिकली फुल फॉर्म आहे, बरोबर। आता एक गोष्ट लक्षात ठेवा की RSI आणि प्राइस ती चालू आहे ना, RSI प्राइसच्या अपोज जाईल आणि प्राइस वर जाईल। आता तुम्हाला सांगतो की प्राइस चालू आहे वर, हायर आहे बनत, आणि RSI चालू आहे लो 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 बनत, बरोबर। आता ह्याच्यातला फरक म्हणजे काय की बेसिकली की प्राइस चालू आहे अप ट्रेंड मध्ये, बरोबर, आणि RSI चालू आहे लो डाऊन ट्रेंड मध्ये, बरोबर। आता समजा इंडिकेट करतं ते आपल्याला, आधीच होण्याच्या पहिले इंडिकेटर करतं ते आपल्याला। समजा आपण गाडी घेतो, बरोबर, आपल्याकडे गाडी आहे, स्कूटर आहे, स्कूटी, आपण तिला आपल्याला लेफ्ट जायचं असेल तर आपण लेफ्टचं इंडिकेटर देतो। आपण लेफ्टचं इंडिकेटर देतो, मागचा कसा त्याला इंडिकेट करतं की बाबा इंडिकेटर करतंय काहीतरी, याला इकडे वळायचंय। तर मार्केट तसंच इंडिकेटर करतो। आपल्याला मार्केटला वर जायचं असेल, तर तिथं RSI असतोच आपला, तोच आपल्याला पहिले सांगतो की मार्केट आपला वर जाणार आहे, बरोबर। तोच ते इंडिकेटर करते ना पहिले मार्केट कोणत्या डायरेक्शनला जाणार आहे। RSI आपण मूव्ह करतो, मार्केट ह्या अप ट्रेंड मध्ये जाऊ शकतो, डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट अप ट्रेंड मध्ये जाऊ शकतो। आता RSI मध्ये असा अपडेट आलेला आहे की तिथं ह्या पॉईंटला, समजा ह्या पॉईंटला रेजिस्ट्रेशनच्या पॉईंटला समजा आपला बुलिशचं सिग्नल तिथं डायरेक्ट भेटतं आपल्याला। कसं RSI सेलिंगचं, ह्या पॉईंटला तुम्ही सेलिंग करा, ह्या पॉईंटला तुम्ही बाईंग करा। आता तर ह्याची चान्सेस किती असतात तुम्हाला सांगतो की ह्या इंडिकेटरचे चान्सेस किती असतात की आपल्या मूव्ह करायला, म्हणजे आपल्याला कन्फर्मेशन द्यायचे 70% चान्स असतात की या डायरेक्शनला मार्केट त्या इंडिकेटर करून त्याच पॉईंटला मार्केट जाऊ शकतं। 70% चान्स असतात। आपण या व्हिडिओमध्ये काय करू की RSI आणि प्राइस ह्याचे अपोर्ची कसं करायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।